हाय गाईज, आय एम रशिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सो गाईज, आम्ही ना आता बाहेर चाललेलो आहोत. आता तुम्ही सध्या काजलचे व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला कळतच असेल की आता माझ्या बहिणीच्या मुलाची मुंज आहे. पण मी आता जळगावमध्ये नसल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करू शकत नाही आहे. तर तिचे व्हिडिओ तुम्ही बघा, तिच्या व्हिडिओमध्ये सगळे कार्यक्रम अटेंड करताना वगैरे दिसणार आहे. तर मी वेळेवर जाणार आहे. पर ते विषय नाही आहे. विषय हा आहे की आता त्या चिन्मयची मुंज आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या भावाची प्रथमेशची पण मुंज आहे. सो म्हटलं काहीतरी घेऊयात मुलांसाठी. सो आम्ही आता चाललेलो आहोत. कुठं चाललो आपण? रविवार पेठेत जाणार आहे का तुळशी बागेत जाणार? पहिले दोघांच्या मध्ये जाणार आहे आपण. तिथे कुठेतरी गाडी पार्क करणार आणि देन काहीतरी असं गिफ्ट घेण्यासाठी आम्ही जातो आहोत. तर म्हटलं मी काय विचार केला की आपण मुलगी एखादी असते ना तर तिला बरेच ऑप्शन्स असतात गिफ्ट देण्यासाठी, पण मुलांना ऑप्शन्स जरा कमी होऊन जातो. बरोबर आहे की नाही? तर काय काय ऑप्शन्स आहे तेही बघूयात आणि चला माझ्यासोबत तुम्ही पण एक्सप्लोर करा. आम्ही काय घ्यायला आलो? मुंजेसाठी गिफ्ट घ्यायला आलोय आणि इथं नुसतं दुसरीकडेच चाललंय. कांदे घेते, शेवाळे घेते. बोले आपण काय घ्यायला आलोय? हाताच्या शेवाळ्या आहे. टाइमपास आहे राव, टाइमपास आहे. फायनली आबोलीने जिरे घेतले, जिरे पण घेतले. आता जिरे घेतले, शेवया घेतल्या. आयला तर गिफ्ट घ्यायच्या आधीच भरपूर माझ्या हातात. दो पीस का 380. कितनी क्वांटिटी लेनी है? 12. दुकान नाही टाकायचं आपलं. अरे हा एक टिफिन बॉक्स आहे. अजून और क्या क्या ऑप्शंस है आपके पास? बोतल आएगा, कंपोस्ट बॉक्स आएगा और कुछ? तुला असं नाही वाटत का डबा सोडून बाकी सगळं घेते? तुझ्यासोबत बाजारात चालली म्हटल्यावरती म्हणजे 2 हातात पिशव्या पकडायच्या तर तुला मग व्हिडिओ कसा शूट करू मी? दिखाओ तो एक बार. मुझे सब बहुत कुछ लेके जाना है, अभी बताओ. ठीक है, तू वही रोक कर दो. हे बघा डबा आहे. हा, मग असेच डबा होता मला पण. नाही, मला नाही मिळाला असं, पण असे डबे असतात मोस्टली मुलांकडे, लहान मुलांकडे. मे भी कभी बच्चा था, दूसरे के डबे ऐसे ही मैं देखता रहता था. मुलांसाठी जरा खेळ दाखव बरं. 12 वर्षाचा आहे. सो वाईज आम्ही ना खेळण्याच्या दुकानात आलेलो आहोत आणि इथे बघा छान असे बॅट बॉल वगैरे नाही. हे मुलांना तुम्ही देऊ शकतात गिफ्ट्स म्हणून. सो बॅट बॉल एक चांगला ऑप्शन वाटलं मला. आणि हे तर नो, बट हे एक चांगलं वाटलं होतं मला की जे टेनिसचं असतं ना, सो तुम्ही टेनिससाठी पण खेळू शकतात. नंतर मुलांसाठी इथे बरेच ऑप्शन आहे जर खेळणेच हवे असतील तर इथे. आणि गाड्या बिड्या तर मुलांना ऑब्विसली आवडतात. बाकी एक क्यूब लावायचं जे आहे ना ते पण एक चांगला ऑप्शन आहे. क्यूब प्रतीक, बैट बॉल आवडता का तुला? सहसा मुलांना बैट बॉल आवडतच ना. दो साइज आएंगे इसमें, ये कहेंगे और ये कहेंगे. देखो बहुत ज़बरदस्त है, दिमाग वाला है, कोई भी खेल सकता है. एज लिमिट नहीं, ये कहीं पे भी खेल सकता है. मतलब इसको कहीं इसमें भी रहेगा, ट्रेन वगैरह में गिरेगा नहीं, पड़ेगा नहीं. मैग्नेटिक चेस ऑप्शन है. कितीचा विचारला तुम्ही? ये जाता है आपको 500 और ये छोटा वाला लोगे तो 300 का है. 100 रुपये में आप ये ले सकते हैं. 400 का बजट है, 100 रुपये ज़्यादा डालो, अच्छी क्वालिटी आएगा. इसके अलावा भी एक आधा गेम दिखाता हूँ आपको, देखो. हाँ देखो, ये मॉडल वाला है, डिफरेंट. ये ले लो फिर, ये तो अच्छा है. इसमें ब्रेंड चलाना पड़ता है. ये कुछ 450 रुपये का होगा, 400 से 450 के बीच में. देखता हूँ. इतके लहान मुलांचे ऑप्शन आहे ते सगळे पाहून आम्ही कन्फ्यूज झालो. त्यात एक जरा फास्टर फिंगर म्हणून एक ठीक वाटलं मला की छान खेळता येईल. 2 भाऊ आहेत ना ते, त्यांना खेळता येईल. आणि दुसरं हे जरा चांगलं वाटलं. म्हटलं चिन्मय छोटा आहे ना तर त्याला जरा खेळणे वगैरे जरा असं चांगलं वाटेल. आणि मुलांना कसं कार्स वगैरेचा जास्त शॉक असतो, सो कार पण आहेत. आय एम लिटल बिट कन्फ्यूज की कोणतं घेऊ. काय घेतलं का फायनली? काय घेतलं? बॅट बॉल. मला कळतच नाही काय घ्यावं. आणि त्याला बेस्ट आहे ना, मुलांना बॅट बॉल शिवाय आवडत नाही दुसरं काही. तेच मी म्हटलं, म्हणून मी तिला म्हटलं बॅट बॉलच घे, बरं होईल. आवडेल खेळ. त्याला फायनली आम्हाला 2 गिफ्ट घेऊन झाले. एवढं मला किती घामाघूम झालं बा. किती सामान घेऊन फिरतोय मी, ते घामाघूम झाले मी बघा. अजून ताईसाठी घ्यायचं बाकी आहे. आता इकडनं तुळशीबागेत जावं लागेल. रविवार पेठेत तर कपड्यांचं काय एवढं नाही आहे बहुतेक. तुळशीबागेतच जावं लागेल. असं आहे ना, मला प्रॉब्लेम मेन असा आहे की मला आहे ना गर्दी नाही आवडत. मला माहिती मी पुण्यात राहतो, पण मला गर्दी नाही आवडत. असं कोणी अंगाला असं दुसऱ्या माणसाने असं अंगाला असं टच केलेलं मला आवडत नाही. म्हणून मी प्रेफर करतो की
रविवार पेठ आणि शनिवार नको, तुळशीबाग नको. लग्नाच्या पर्यंत मी ते टिकून ठेवलं. पण आता लग्न झाल्यावर ऑप्शन नाही माझ्याकडं. कारण लग्न झाल्यानंतरच गोष्टी अशा नवीन नवीन येत राहतात. ह्याला घ्यायचं आहे गिफ्ट, त्याला घ्यायचं आहे गिफ्ट, तिला बायकोला काहीतरी पाहिजे, घरात संक्रांतीला काहीतरी पाहिजे, वाण पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. रविवार पेठेशिवाय पुण्यात कुठं तिथं असं मिळणार नाही. हे स्वस्तामध्ये आणि ऑप्शन जास्त बघायला मिळतं. ओले बाला ललू नको. ठीक आहे, रडत नाही. मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगतो. कोणाला सांगणार मी माझ्या मनातल्या गोष्टी, म्हणून तुम्हाला सांग. सो गाईज रविवार पेठेतून इकडे आलो की नाही आपण, जेव्हा तुळशीबागेकडे जातो तेव्हा इथे मस्त दत्ताचं मंदिर आहे. मस्त दर्शन झालं. चला आता आपल्याला लस्सी प्यायची ना. कैलास डेअरीमध्ये बाबा नेहमी मला इथं आणायचं. हा, मी किती वेळा कैलास डेअरी नाव ऐकलंय. आता आम्ही आलोय फेमस कैलास डेअरी. इथे खूप फेमस आहे इथली. इथली लस्सी खूप फेमस आहे. कधी म्हणतो माझे बाबा मला इथेच घेऊन यायचे लस्सी प्यायला. लस्सी हाफ 2 घेतो चालेल का, फुल एकच घेऊ. घे ना, 2 घे. सो आम्ही कैलास डेअरीमध्ये, ए प्रतीक समोर बसायचं, जा बस. बिचारा उभा होता केव्हाचा. कैलास डेअरीमधली लस्सी घेतली आहे आणि ना कलाकंद पण घेतलंय. दाखवतो एक सेकंद ना. हे बघा इथला फेमस कलाकंद. मस्त आहे ना? मी रील बघितले होते भरपूर. कलाकंद खायचं आणि लस्सी पिल्याशिवाय घरी यायचं नाही म्हणे. बाबांनी सांगितलं होतं ना, आणि इथं ही लस्सी चांगली मिळते. हा, याने लहानपणापासून खातोय. आम्ही म्हटलं जरा शंभूसाठी गिफ्ट घेऊ. खूप दिवस झाले घेतलं नव्हतं, म्हणून म्हटलं शंभूसाठी गिफ्ट घेऊया. असे कूल वाटतात हो त्याला कपडे पण. हा बोली, या पॅटर्न मधला कुठलाही उचल, त्याला कूल वाटतात एकदम कपडे ह्याच्यात. आता आत्या ठरवणार का मामा ठरवणार? नाही, आबली आत्या. त्याला किती काळजी होणार ना त्याला. मग काय घरा नाही, आत्या रागवेल नाही तर. काय बोलायला नको, मला मोठा आवाज करून बोलायला लागते. मस्त कानात. आज रविवार पेठेत कमी गर्दी होती तर मला वाटलं की चला बरं झालं कमी गर्दी झालं. पण आता आलो तुळशीबागेत तर जमा जबरदस्त गर्दी आहे. आणि हिची काही शॉपिंग संपत नाही नेहमीप्रमाणे. चालू तू शॉपिंग. गिफ्ट घ्यायला आलोय का स्वतःला कपडे घ्यायला आलं तेच कळत नाही. एका दुकानात आवडलं तरी हिचं मनच भरत नाही. बाबा आवडलंय मला या दुकानात. काय का दुकानात आवडलं तरी मन का नाही बरं शॉपिंगचं. हा, अजून बघायचंय मला. किती बघते राव, जीव घेते का माणसाचं. त्या गणपती बाप्पा दर्शन घेऊ. चल. बिचारा माझा नवरा प्रतीक बघा, त्याच्या हातात बघा. मालभाऊ कामगाराचं काम करतोय व्यवस्थितपणे. नाही, काय वाटत नाहीये. चला पुढे. एक तास रविवार, त्याला रविवारी सुट्टी मिळते, मग पूर्ण उपयोग करून घेणार ना मी त्याचा. कशाला सोडणार. और तू माझ्या हातातही वस्तू आहे. हो रे बिचारा, चल रे बाबा, चला. ओले ओले ओले. चालला बिचारा मालभाऊ कामगार. चला पुढे. सो गाईज केव्हाचा बिचारा प्रतीक आहे ना 2-2 बॅगा धरून चालला होता, म्हणून त्याच्यावर मी ना दया केली. मला खूप दया आली त्याची. हे बघा, मोठी बॅग घेऊन दिली त्याला. प्रतीक, मोठी बॅग घेऊन दिली की नाही. खांदा दुखवणारी आता ती. पण दोघे हात मोकळे झाले ना तुझे आता. मग ते नाही दिसत त्याला. आता स्वतःचं शर्ट काय झालं, ओव्हरलोड झालं वजन. आता घेतली 100 रुपये गेले पाण्यामध्ये वाया. म्हणून नको म्हणत होतो मी, ऐकत नाही तू माझं. तू नीट धरला नाही, ताणलं त्याला जोरात म्हणून तुटला ते. एवढं वजन भिजवलं याच्यात. पण ती पहिली बॅग चांगली होती मग आपली. शिवून घ्यावं लागेल त्याला. गेले 100 रुपये पाण्यात. आता आबोलीचं सटकलेलं आहे, कारण ती बॅग तुटले 100 रुपयाची घेतली. जस्ट आम्ही
रस्ता क्रॉस करून आलो आणि बॅग लगेच तुटली. त्यामुळे आबोलीचं आता डोकं सणकलेलं आहे. थांब तू आता त्याला चल ना, तू आता तुला दाखवते मी, त्याला चेंज करून द्यावीच लागेल त्याला. आणि तो इतकं मागे लागला होता, घ्या 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 सगळं सामान बसेल, सगळं सामान बसेल. व्हिडिओ कशी ना देऊ आपण. बघा आबोली कसली चिडलेली आहे. हळू 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 दुखेल काहीतरी. घरी पण पोहोचले नाही मी तोपर्यंत. ठीक आहे चल. हा आलोय समोरच आहे. हो इथे इथे इथे. दादा त्याला काय घरी पण नाही पोहोचली, इथंच का अजून भांडायचं? एवढं काय त्याला तुम्ही ताकद लावली काय करायचं. ठीक आहे ताकद आबोलीचं डोकं आबा म्हणतात ताकद लावली म्हणून तुटला. तर कशी ताकद लावली. चेन राहू दे. आबोलीने ती दुसरी पिशवी घेऊनच राहिली. ती मग डायरेक्ट त्या माणसाच्या अंगावर गेली. तो वाढून घाबरला. घ्या घ्या दुसरी घ्या दुसरी घ्या. 100 रुपये पे केले मी. 100 रुपये कष्ट कमवते मी, आता कष्टाने कमवते. एक 100 रुपयाची गोष्ट घेण्यासाठी 10 ठिकाणी फिरतो आम्ही. लेडीज लेडीज असतो बाबा, काही म्हणा. पुरुष एवढे विचार नाही करत. पुरुष काय म्हणतात, जाऊ दे चला घेऊन टाका, काय एवढं त्याचे 100-20 रुपये होतं. पण नाही, लेडीजचं वेगळं असतं. असं कसं? मला फसवलं, मला फसवणं इतकं सोपं अरे नाही. माझं कान दुखायला लागला माझं. मला कान फसवणं इतकं सोपं नाही. नवीन बॅग. नवीन बॅग आता आई आबोली पकडणार आहे. हा, पण बरं झालं की नाही, मी पटकन गेली. तुला घाम फुटला बघितलं घ्यायला. हा दिली ते संताप झाला मला. कशी कशी माझे पैसे घेऊ हळू शकतो. हळू बोल जरा. लोक घाबरतात आजूबाजूला, सगळे आपल्या तोंडाकडे बघतात. पोतात वगैरे जे तरी चालेल. आता पोतं उचलो का मी. ते इथं मी धरते. हा ते 2 मिनिटात धरली म्हणून जास्त शहाणपणा करू नको. धरते आणि कसं घेणार मला तू धर. हो का? मग म्हणजे 3 तासानंतर ही बॅग माझ्या हातात आली. नंतर तेवढ्या तेच पिशव्या होत्या. आता मी माझे कसं बोटं दाखवू नाही शकत की किती म्हणजे बोटं नाही दाखवू शकत किती लाल झालेत ते. तुझं लगेच दिसतं म्हणून तू लगेच दाखवलं असतं. पण मला लय इनोसंट म्हणू नको तू. माझ्या जागी जर आता प्रतीक असता ना, ती बॅग तुटलेली बॅग त्याने घरी आणली. घरी आणली असती, पण त्याने बदलली नसती. कसं आहे, बायकांचा मूळ स्वभाव भांडायचाच असतो. आमचा नसतो भांडायचा स्वभाव. म्हणून भांडण असलं की तुलाच घेऊन जातो बरोबर मी. पण मी तुझे पैसे वाचवते, त्याचं काही बघत नाही का. माझ्या कष्टाचे पैसे जेवढे मी केलं ते जेवढे करायचे. हे बघ, जेवढे पैसे वाचतात ना तेवढे नवीन गोष्टीत खर्च होतात. पण 100 रुपये जे होते ना, ते मी पे केले होते माझ्या याच्यातून. त्यामुळे त्याची किंमत मला होती. आता चल, आणि ते पण कांदे पैसे मी धर. दिलेले आहेत. नाही नाही नाही, ते माझे होते. ऑनलाईन पैसे मी दिलेले पण आहेत. पण कॅश माझी आलेली असते, मग मी तुला कॅश देते, मग तू ऑनलाईन देतो. मीच देतो सगळे पैसे. आता फटके खाणार आलेला बोल. थांब रे. अरे आबोली मला हे कळत नाही, तुझं माझं काय आहे? आपलेच ना ते. हा ना, अयो आपले. माझं पोतं बघा केवढं घेतलं. 4 किलो कांदा आहे. चल ना, 50 किलो तरी कांदा घे. 100 रुपये. आता द्यायचेत का?